पुढची बातमी पाहूयात। मोदींच्या भटकती आत्म्याच्या आता टीकेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। वखवकलेला आत्मा महाराष्ट्रात फिरतोय। उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय। उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय। काल ते काय म्हणाले मला असं वाटतं, कारण आज अजित पवार म्हणाले की पुढच्या सभेत मी त्यांना विचारीन की भटकती आत्मा ते कोणाला बोलले। काय भटकती आत्मा तुम्ही कोणाला बोललात? पवार साहेबांना बोललात? मग जसे भटकती आत्मा असते ना, तसं काही एक वखवकलेला आत्मा सुद्धा असतो, बुभुक्षित आत्मा असतो। आणि हा वखवकलेला आत्मा कसा असतो माहितीये? सगळीकडे जातो आणि सगळं काय, पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत, मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय आणि हे स्वतःसाठी लढतायत। मी माझ्यासाठी आणि सगळी कामं मित्रांसाठी, आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत। त्याने मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल। एखादा व्यक्ती रोज बडबड करेल तर त्याला थोडी उत्तर देता येतं आणि वारंवार बडबड करणाऱ्यांची जागा कुठे असते मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये। काही भटकते आणि काही वखवकलेले आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडतायत। महाराष्ट्राच्या हक्काचे अधिकाराचे लचके तोडतायत। महाराष्ट्र लुटला जातो आहे। महाराष्ट्राच्या जनतेला कमजोर केलं जात आहे, नामर्द करण्याची योजना आहे लढवय्या महाराष्ट्राला। आणि शिवसेना जोपर्यंत ते ठामपणे उभी आहे तोपर्यंत त्यांना शक्य नाही।